आणि आता बातमी रुपाली चाकणकरांची। रुपाली चाकणकरांनी केलेलं विधान हे चुकीचं आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणाले। राजीनामा घेण्यापेक्षा भूमिका बदलायला लावलं पाहिजे असंही आंबेडकरांनी म्हटलंय। चाकणकरांच्या राजीनाम्याच्या मागणीवर प्रकाश आंबेडकरांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। उद्या राजीनामा घेतला आपण, त्यांनी दिलेलं स्टेटमेंट ऑन रेकॉर्ड वरती आहेच। आपण नेहमी असं एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांनी चुकीचं स्टेटमेंट केलेलं आहे, हे मान्य आहे। त्यांची ती भूमिका बदलायला त्यांना लावणं, तुम्ही आज हटवलं त्यांना, दुसरं येणार त्याच विचारसरणीतून येणारा तो पुन्हा तसंच स्टेटमेंट करणार नाही याची काय गॅरंटी आहे? वळूयात पुढच्या बातमीकडे। महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी प्रवीण दरेकरांची निवड झाली आहे। भाजप नेते आणि आमदार प्रवीण दरेकर बहुमतांनी विजयी झाले। प्रवीण दरेकरांच्या पॅनलचे 29 पैकी 29 उमेदवार विजयी झाले। झालेल्या 43 मतदानापैकी 43 म्हणजे 100% मतदान या ठिकाणी मला आणि महाराष्ट्रातल्या खेळाडूंनी, बॉक्सर्सनी आज या ठिकाणी आमच्या पॅनलवर, माझ्यावर, जय कवळीवर विश्वास दाखवला, त्याबद्दल सगळ्या बॉक्सरचं मनापासून आभार व्यक्त करतो। आणि आता बातमी नाशिकमधून। नाशिकच्या मालेगावमध्ये आपत्तीपासून संरक्षणासाठी द्राक्ष बागांना आच्छादन करण्यात आलेलं आहे। ऊन वारा पावसामुळे द्राक्ष बागांना ताडपत्रीचं आच्छादन आहे। रोग पडू नये यासाठी शेतकऱ्यांनी ही खबरदारी घेतली आहे। बेमोसमी पावसाचा फटका, सततच्या सुरू असलेल्या पावसाचा फटका सर्व शेतकऱ्यांना बसतोय। आपण मालेगाव तालुक्यातील द्राक्ष बागायतदार शेतकऱ्याच्या एका शेतात आहोत। मोठ्या प्रमाणावरती आता या ठिकाणी त्यांनी आर्ली द्राक्ष पकडलं होतं। मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आर्ली द्राक्षामुळे सतत पाणी सुरू असल्यामुळे पाणी तुंबत होतं। द्राक्षांना देखील याचा मोठा उत्पादनावरतीचा फटका बसलेला आहे आणि फवारणीवरती मोठा खर्च या ठिकाणी झालेला आहे। जवळपास बेमोसमी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी आता बचावासाठी शेतकऱ्यांनी एक चांगला पवित्रा या ठिकाणी घेतलेला आहे। या ठिकाणी शेतकऱ्यांनी आच्छादनाची ही सिस्टम या ठिकाणी वापरण्यात आलेली आहे। यामुळे येणाऱ्या पावसामुळे काहीतरी बचाव या ठिकाणी होईल, परंतु ज्याची कूच जी मात्र ती होणारच आहे। परंतु असलेल्या बेमोसमी पावसाने निसर्गाला कुठेतरी यापासून बचाव आहे असं यासाठी शेतकऱ्यांनी केलेला प्रयत्न हा नक्कीच महत्त्वाचा आहे आणि या ठिकाणी बेमोसमी पावसाचा